मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्य सरकारनं 21 जानेवारीपर्यंतची मुदत मागितली होती, मात्र उच्च न्यायालयानं नकार देत 18 जानेवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलेलं आहे। मराठा आरक्षण कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टाकडे आणखी वेळ मागितला होता। न्यायालयानं तुम्हाला आधीच खूप वेळ दिला असल्याचं सांगत 21 जानेवारीपर्यंत मुदतवाढ नाकारण्यात आली। मराठा आरक्षणावरती आज मुंबई हायकोर्टामध्ये दोन महत्त्वाच्या मुद्द्यावरती सुनावणी झाली। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सदावर्ते साहेब आहेत। आपण जाणून घेऊया की काय या दोन मुद्द्यावरती सुनावणी झालेली। सदावर्तेजी, महत्त्वाचे की दोन मुद्दे होते प्रामुख्याने। आज सरकारचं ॲफिडेव्हिट तयार आहे का, काय म्हटले सरकारी वकील आज कोर्टामध्ये? राज्य सरकारने 2 आठवड्याची मुदत वाढवून मागण्यासाठी ॲफिडेव्हिट सादर करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात अर्ज सादर केला होता। म्हणजे मेन्शन केलं त्यावर न्यायमूर्ती माननीय रणजित मोरे यांच्या पीठाने आज 2 आठवड्याची मुदत वाढवून देण्यासाठी नकार दिला। तसेच दोन्ही पक्षांच्या सहमतीनंतर, म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधकांच्या आणि मराठा आरक्षणाच्या समर्थकांच्या आणि सरकारच्या सहमतीनंतर 4 दिवसाची केवळ मुदत वाढवून देण्यात आली आहे। सरकारी वकिलांनी काय म्हटलं, का त्यांना वेळ वाढवून हवाय ॲफिडेव्हिट सादर करण्यासाठी? राज्य सरकारच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की त्यांना बल्की आहे ॲफिडेव्हिट, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्यांना कागदपत्र लावायचे किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात काही ते सादर करायचं आहे, त्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला होता। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही मागच्या वेळी सुनावणीची तुम्ही खंडपीठाकडे एक ऑर्डरची कॉपी दिली होती, प्रामुख्याने नॉट बिफोर मी होती, तुमच्याबाबतचं ते एक निर्णय होतं कोर्टाचं, त्याबाबत आज काय झालं? तो जो पूर्वीचा निर्णय होता तो मागासवर्गीय शेड्यूल ट्राईब अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली मागासवर्गीयांच्या प्रकरणांना न्यायालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे, सक्तीचं आहे, असा तो निर्णय होता, असा तो कायदा होता। आणि त्या कायद्यावर ती जनहित याचिका होती। त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या पीठाने ते प्रकरण ऐकण्यासाठी असमर्थता दर्शवली होती। ते शेड्यूल कास्टच्या प्रकरणाच्या बाबतीत होतं। आता मराठ्यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये याचिकाकर्ता आणि वकील तेच आहेत, परंतु ते म्हणजे त्यांनी ते ठरवायचे की ते ऐकणार आहेत की नाही, तर तसं काही त्यांनी असमर्थता दाखवलेली नाही। काय म्हटलं काय कोर्ट? ऐकून घेणार ना ऐकणार? तुम्हाला ऐकून घेणार आहे काय कोर्ट की ना ऐकणार, काय म्हणतं कोर्ट? कोर्टाचा प्रोगेटिव्ह आहे, आज तसा काही विषय निघालेला नाही, त्यामुळे कोर्ट ऐकल असं वाटतंय। म्हणजे याचा अर्थ की तुमचा जो म्हणजे तुमचं ऐकणार कोर्ट, तुमची जी मूळ याचिका आहे ती आता ह्याच बेंचकडे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्याच खंडपीठाकडे सुनावणी जाईल। आम्ही त्यांचा पूर्वीचा आदेश त्यांना अवगत करून दिलेला आहे, तो आदेश आम्ही माननीय मुख्य न्यायमूर्तींना अवगत करून दिलेला आहे। त्यामुळे आता कोर्टाचा प्रोगेटिव्ह असते, आम्ही म्हणणारे कोणीच नसतो की आमचं ऐका, ह्या न्यायालयाने ह्या न्यायमूर्तीने ऐकावं किंवा त्या न्यायमूर्तीने ऐकावं, हा आमचा प्रोगेटिव्ह नाही आहे, तो त्यांचा प्रोगेटिव्ह आहे। जर ते ऐकणार असतील तर आम्हाला काही हरकत नाही, कोणत्याही न्यायमूर्तीसमोर आम्हाला मांडायचंच आहे। खडक सर, सुधाकर काश्यप, TV9 मराठी।